वेलकम टू एम एच अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म कसा फिलअप करायचा, फॉर्म फिलअप करताना कोणते कोणते डॉक्युमेंट तिथे अपलोड करावे लागतात, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे CET सेल महाराष्ट्र. CET सेल महाराष्ट्र सर्च केल्यानंतर बघा पहिली वेबसाईट इथे ओपन होते. जी लिंक पहिली आहे दिसते त्या लिंकवरती तुम्ही तिथे क्लिक करा. बघा, ती लिंक ओपन केल्यानंतर इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे CET सेल ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट आहे. राईट साईडला तुम्हाला ते दिसेल ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024-25. बघा, वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सिम्पली तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून इथे वेबसाईटवरती यायचं आहे. तसेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे एम एच अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल किंवा लाईव्ह सेशन तुम्हाला अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण जाऊ. ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024-25. न्यू विंडो इथे ओपन होते. त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट सेकंड इयर बघा दिसतं. इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये DSE म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अगेन तुमची न्यू विंडो ओपन होते. बघा, इथे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. मग याच्यावरती तुम्ही क्लिक करा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती. आता बघा, इथं सिंपल तुमची इथे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. त्याचप्रमाणे तुमचं नाव कसं असणार आहे, तुमचं 10वीच्या मार्कशीटनुसार नाव असणार आहे. तुम्हाला इथे ईमेल ID लागेल, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे लागेल. तुमचं इथे जे कुठलं स्टेट असेल, आता ऑलमोस्ट इथे 99% विद्यार्थी महाराष्ट्राचेच असतील. डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहता ते. बरोबर. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड तुमचा कसा असला पाहिजे, अल्फा न्यूमरिक असला पाहिजे. समजा एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा तुमचं पासवर्ड असेल, तुमचं नाव समजा गणेश आहे, तर गणेश @123 किंवा असं त्यात G कॅपिटल असं काहीतरी करून तुम्हाला तो पासवर्ड ते सेट करायचं आहे. बघा, सगळी इन्फॉर्मेशन मी इथे फिलअप करून घेतो. आपलं नेम आहे इथे 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. बघा, इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केलेली आहे. इथे 10वीच्या मार्कशीटनुसार नाव फिलअप केलेलं आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर, महाराष्ट्र स्टेट, ज्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही आहात तो डिस्ट्रिक्ट. मग हे सगळं इथे फिलअप आणि पासवर्ड इथे सेट केलेला आहे. आता सिम्पली रजिस्टरवरती क्लिक करा. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुमचं इथे तुम्हाला इथे OTP येईल मोबाईल नंबरवरती. OTP सिम्पली तुम्हाला तिथे फिलअप करायचा आहे. मोबाईलवरती OTP तुमचा आला असेल, जो काय OTP आला असेल तो तिथे फिलअप करा. OTP आल्यानंतर ओके. बघा, तुमचा इथे बघा, आता इथे ईमेल ID आणि तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर नंबर दिसेल. तो रजिस्टर नंबर तुम्ही इथे नोट डाऊन करून ठेवा. याचा मेसेज तुम्हाला येईल, पण तो रजिस्टर नंबर तुम्ही इथे काय करा, तो नोट डाऊन करून ठेवा कुठे, किंवा फोटो काढून ठेवा. बघा, याला इथे मी कॉपी करतो. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हिअर टू लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघा, आता इथे मी तो लॉग इन आलेला आहे. म्हणजे पासवर्ड इथे पुट केला आहे. लॉग इनचा युजर नेम ॲप्लिकेशन ID तिथे टाकला. पासवर्ड जो सेट केला आहे मी, पासवर्ड तिथे घेतो. तर आता आपल्याला पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. लॉग इनवरती क्लिक केलं. बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे आता पूर्ण फॉर्म फिलअप करायचं आहे. जे रेडमध्ये दिसते ते सगळं ग्रीन झालं पाहिजे. आता इथे मी आहे बघा, प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म वरतीच आलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक करतो. आता बघा, इथे स्क्रुटिनी मोडचा ऑप्शन आहे. आता तुम्ही स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू शकता. तुम्हाला इथे सजेस्ट करेल का तुम्ही इथे स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला सिम्पली ऑनलाईन फॉर्म इथे फिलअप करायचा आहे आणि जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं ऑनलाईनच होऊन जाईल. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय असेल इथे दिसतं, इथे स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय असेल, तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करावी लागेल. जे कुठं स्क्रुटिनी सेंटर तुमच्या जवळ असेल, व्हिजिट करून तुम्ही फिजिकली डॉक्युमेंट इथे व्हेरीफाय करू शकता. मी इथे स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतो. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय होतं, तुम्हाला इथे स्लॉट सिलेक्ट करावा लागतो. बेटर मी इथे स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतो, म्हणजे मला कुठे जायची गरज नाही आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो. बघा, आता इथे यू आर अप्लाइंग ऑन द बेसिस ऑफ, आता कशाच्या बेसवरती आपण इथे अप्लाय करतोय, डिप्लोमा BSc का डिप्लोमा वोकेशनल, तर आपण डिप्लोमाच्या बेसवरती अप्लाय करतो. बघा, ते 99% विद्यार्थी इथे डिप्लोमाच्या बेसवरती अप्लाय करणारे असतील. त्यानंतर बघा, इथे कॅन्डिडेट टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल टाईप ऑफ कॅन्डिडेट, महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप आहे. आता टाईप ए म्हणजे कुठले विद्यार्थी आहेत बघा, ज्यांचे 10वी किंवा 12वी किंवा डिप्लोमा. बरं, 10वी आता ज्या मुलांचा 12वी झाली असेल ते 12वी झालेली मुलं. तर काही मुलं इथे 12वी 10वी म्हणजे 12वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतात अशी मुलं. आता मोस्टली इथे 10वी नंतर डिप्लोमा करणारी मुलं असतात. तर 10वी आणि
डिप्लोमा इंजिनिअरिंग त्यांचं महाराष्ट्रामध्ये झालेलं असलं पाहिजे आणि असे किंवा त्यांचा डोमिसाईल महाराष्ट्र आहे, म्हणजे राहायला जे महाराष्ट्रामध्ये आहेत. आता ऑलमोस्ट इथे 95% विद्यार्थी इथे महाराष्ट्राचे डोमिसाईल असतील, म्हणजे त्यांचं 10वी महाराष्ट्रातून झालेलं आहे, डिप्लोमा महाराष्ट्रातून झालेलं आहे किंवा ते डोमिसाईल महाराष्ट्राचे आहेत. असं यांनी काय करायचं आहे, इथे कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट करायचे. बघा सगळं दिलेलं आहे इथे, टाईप एमध्ये कोण येईल, टाईप बीमध्ये कोण येईल. तर 95% विद्यार्थी इथे टाईप एमध्ये असतील. मी टाईप ए सिलेक्ट करतो, डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, आणि माझा डिप्लोमा महाराष्ट्रातूनच झालेला आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो इथे. ओके. बघा आता इथे त्यांनी विचारलं आहे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट केलेलं आहे, मोड ऑफ ॲप्लिकेशन डिप्लोमा आहे. सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच द कॅन्डिडेट पास द SSC आहे. तर कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही 10वी पास झाली ते सिलेक्ट करा. जे कुठला असेल तुमचा डिस्ट्रिक्ट तिथे एंटर करा. नंतर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच द कॅन्डिडेट पास द डिप्लोमा. कुठून तुम्ही डिप्लोमा पास केला ते मेन्शन करा. जो कुठला तुमचं डिस्ट्रिक्ट असेल, जिल्हा असेल, तो सिलेक्ट करा डिप्लोमा पासचा. जे इन्स्टिट्यूट तुमचं कुठलं असेल ते इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा, कुठून तुम्ही डिप्लोमा पासआउट केलेला आहे. सिम्पली तुम्हाला इथे सिलेक्ट करत जायचं आहे. मग आता ॲज ए प्रूफसाठी तुम्ही इथे 3 पैकी एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे तिथे तुम्ही भारताचे नागरिक आहेत असं प्रूव्ह होतं. त्यासाठी तुम्ही डोमिसाईल सिलेक्ट करा. जे कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तुम्ही सिलेक्ट करा. इथे मी डोमिसाईल सिलेक्ट करतो. डोमिसाईल माझ्याकडे आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. नाही, आता पुढे तो काय विचारतोय, डू यू बिलॉंग टू जनरल और रिझर्व कॅटेगरी. आता तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येता का ओपन कॅटेगरीमध्ये येता. आता आपण इथे मी इथे रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करतो, म्हणजे रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना सुद्धा फॉर्म भरता येईल. सिलेक्ट द रिझर्व कॅटेगरी. कुठली रिझर्व कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करा. जी कोणती तुमची रिझर्व कॅटेगरी असेल तुम्ही ते सिलेक्ट करता. इथे मी ओबीसी सिलेक्ट करतो, म्हणजे कारण त्यांना इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण लागतं आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण तिथे लागेल त्यांना. सबकास्ट सिलेक्ट करा. जी कुठली सबकास्ट असेल ती तिथे सिलेक्ट करा. सिलेक्ट द स्टेटस ऑफ द कास्ट. आता अप्लिकेबल, आता जे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही. आता ऑलमोस्ट कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे अवेलेबल असेल. नसेल तर जे तुमचं स्टेटस असेल ते तुम्ही सिलेक्ट करा इथे. आता इथे मी अवेलेबल सिलेक्ट करतो. आता हिच्या विचारता येतं बघा, आता जसं ओबीसी कॅटेगरीला काय इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतंय. SC STला इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. SC STला. तर ओबीसीसाठी सांगतो इथे मी, ओबीसी किंवा NT साठी. आता विचारलं ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का. ओके, अवेलेबल सांगतो मी इथे. नसेल तुमच्याकडे समजा, तर तुम्ही रिसिप्ट तिथे अपलोड करू शकता. इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता अप्लाइड बट नॉट रिसिव्ह, किंवा आता मी अवेलेबल असं दाखवतो इथे, अवेलेबल आहे म्हणून. बघा एक एक सिंपल इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त फिलअप करत पुढे पुढे जायचं आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीज, आता इथे नो करा. डू यू बिलॉंग टू पर्सन विथ डिसॅबिलिटीज, नो करा. डू यू बिलॉंग टू डिफेन्स, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. इथे पण तुमचं डिसॅबिलिटीज, मग तुम्ही येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. डिफेन्ससाठी येस नो तुम्ही करू शकता. आता बघा, आता नॅशनॅलिटीसाठी तुम्हाला इथे कुठलं तरी डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही स्कूल लिव्हिंग, बर्थ सर्टिफिकेट किंवा जे कुठलं तुमच्याकडे असेल ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा. इथे मी डोमिसाईलच सिलेक्ट करतो नॅशनॅलिटीसाठी. ओके. आता बघा तुमचे इथे मार्क तुम्हाला इथे इंटर करायचे, ते तुमचे मार्क असतील ते इथे तुम्हाला इंटर करायचे आहेत. तुमचं बोर्ड कुठलं सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे कुठलं असेल ते. सीट नंबर तुमचा इथे तुम्ही इंटर करा. तुमचा तो सीट नंबर याच्यावरती असेल तो तिथे सिलेक्ट करा. इयर कधी पास झाले ते मेन्शन करा. तुम्ही कधी 10वी पास झालेत ते सिम्पली तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. तुमचे मार्क्स तिथे मेन्शन करा. ॲग्रिगेट मार्क्स तुमचे किती आहेत, किती मार्क तुम्हाला भेटलेत, किती आउट ऑफ आहेत, ते सगळं तिथे मेन्शन करा. मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क आहेत ते तिथे सांगा. सिम्पली व्हॅल्यू इंटर कर. कितीपैकी आहे, 100पैकी 80 भेटलेले आहेत. सायन्समध्ये किती भेटलेले आहेत ते मेन्शन करा. इंग्लिशमध्ये किती भेटलेत ते मेन्शन करा. सगळे मार्क तुम्हाला इथे इंटर करत जायचं आहे आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायची आहे. रॉंग झालं तर तुम्हाला तिथे परत अपडेट करावं लागेल. मग डिप्लोमा स्टेटस तुमचं काय पास आहे. डिप्लोमा पॅटर्न कुठला होता, सेमिस्टर पॅटर्न. सेमिस्टर असेल तर सेमिस्टर, ॲन्युअल असेल तर ॲन्युअल. जे कुठला पॅटर्न असेल तुम्ही इथे सिलेक्ट करा. वेदर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश. आता तुमचं डिप्लोमाचं मीडियम कुठलं होतं, इंग्लिश. ऑलमोस्ट सगळ्यात इंग्लिशच होतं. तुमचा फायनल जो सीट नंबर आहे डिप्लोमाच्या मार्कशीटवरचा, तो फायनलचा सीट नंबर इथे इंटर करा. तुमच्याकडे ओरिजिनल मार्कशीट आली नसेल तर जी ऑनलाईनवाली मार्कशीट आहे तिथे तुम्हाला सीट नंबर भेटेल. तो सीट नंबर तुम्ही इथे इंटर करा. एनरोलमेंट नंबर तुम्हाला जो दिला असेल तो एनरोलमेंट नंबर तिथे इंटर करा तुम्ही, तुमचा असेल तो.
कधी डिप्लोमा पास झाला ते मेन्शन करा. तुमचं जे इयर असेल ऑलमोस्ट 2024 2023 अशीच मुलं असतील इथे. तुमचा डिप्लोमा कोर्स कुठला आहे तो सिलेक्ट करा इथे. कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल जे काय असेल तुम्ही ते सिलेक्ट करा. तुमचे डिप्लोमाचे फायनल इयरचे मार्क्स इथे इंटर करा. किती मार्क तुम्हाला भेटलेले आहेत, किती आउट ऑफ भेटले ते मेन्शन करा. 750 पैकी 700% इथे मेन्शन केलेले आहेत. 12वी तुमचं स्टेटस काय आहे, तुम्ही 12वी दिलेली असेल, येस असेल तर येस करा, नको असेल तर नो करा. नॉट फॉर अपेअरिंग, सेव्ह अँड प्रोसीड. ओके. आता नेक्स्ट बघा, जसं आपण फिलअप करतो ते लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल सगळं एक एक कॉलम इथे वाढत चाललेला आहे. इथे तुमचं मदर नेम विचारतो, इथे ते मदर नेम तुम्ही मेन्शन करा. डेट ऑफ बर्थ तुमचे मेन्शन करा, जी काय असेल तुमची डेट ऑफ बर्थ ती. मंथ मेन्शन करा, इयर मेन्शन करा. जेंडर मेल कन्फर्म करा, जे तुमचं जेंडर असेल मेल फिमेल काय असेल ते. और ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. फॅमिलीचे इन्कम किती आहे ते मेन्शन करा. तुमचं रिलीजन इथे मेन्शन करा, जे काय तुमचं रिलीजन असेल तर. तुमची मदर टंग इथे मेन्शन करा, जी कुठली तुमची मदर टंग आहे ती. वेदर यू करस्पॉन्ड ॲड्रेस इन अर्बन, तुम्ही रुरल एरियामध्ये येता का अर्बन एरियामध्ये ते इथे मेन्शन करा. आता रुरल एरिया मी इथे सिलेक्ट करतो. इथे अर्बन असेल, सिटी एरिया असेल तर सिटी एरिया तुम्ही अर्बन इथे सिलेक्ट करा. तुमचा ॲड्रेस इथे मेन्शन करा, जो तुमचा काय ॲड्रेस असेल तो इथे मेन्शन करा. तालुका, जो कुठला तालुका असेल तो इथे मेन्शन करा. विलेज तुमचं मेन्शन करा, जे कुठलं विलेज असेल ते. तुमचं इथे पिनकोड इथे मेन्शन करा. बघा आता इथे तुम्हाला सिम्पली काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. ओके. आता इथे बघा, आता इथे तुम्हाला एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे इथे. आता इथे तुम्हाला इथे फोटो आणि फोटोबरोबर ते साईन असली पाहिजे. बघा ते तुम्हाला मी दाखवतो कसं असलं पाहिजे. मी इथे फाईल सिलेक्ट करतो ती फोटोवाली. ऑलरेडी त्याचं मी फोल्डर भरून ठेवलेलं आहे. बघा इथे मी एक फोल्डर भरून ठेवलं आहे. बघा इथे तुम्हाला दिसेल. सिम्पली काय करायचं, तुम्हाला फोटोच्या खाली तुम्हाला इथे साईन करायची आहे. त्याचा फोटो तिथे आपल्याला अपलोड करायचा आहे. बघा फोटोच्या खाली इथे मी साईन केलेली आहे. तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, सेव्ह. बघा इथे फोटोच्या खाली साईन आली, तो फोटो इथे अपलोड करायचा. अपलोड फोटो, सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. ओके. आता बघा तुमचे एक एक मार्क डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. बघा 10वीची, आता मी ते ओबीसी सिलेक्ट केलं होतं त्यानुसार इथे डॉक्युमेंट येणार. आता बघा इथे मी 10वीची मार्कशीट सॉल्व पहिले बघा इथं अपलोड करतो 10वीची मार्कशीट. ऑलरेडी मी फोल्डर बनवलेला आहे इथे. बघा इथे मार्कशीट सिलेक्ट करायची, ओपन. इथे ॲडजस्ट करा फक्त, सेव्ह. जसं अपलोड कराल तसं तुमचं ग्रीन होईल ते सगळं, जे रेड दिसतं ते ग्रीन होईल. बघा ग्रीन झालं बघा इथे दिसेल तुम्हाला. इथे बघा इथे दिसेल रेड आहे, खालचं वरचं ग्रीन आहे, म्हणजे डॉक्युमेंट इथे अपलोड केलेलं आहे. त्यानंतर कुठली डिप्लोमाची मार्कशीट इथे अपलोड करायची. सिम्पली तुम्ही आता इथं तुम्ही सॅम्पल दाखवतो, तुम्ही फक्त सिम्पली अपलोड करत जा तिथे. हे तुमचे डॉक्युमेंट सगळे ते ॲडजस्ट करता येतं इथे. आता मी 10वीची मार्कशीट तिथे अपलोड करतोय, मग तुम्ही जे डिप्लोमाची मार्कशीट तिथे अपलोड करा. का मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय फक्त सगळं. जसं अपलोड करेल तसं सगळं ग्रीन होऊन जाईल. नंतर नॅशनॅलिटीसाठी डोमिसाईल आहे. बघा डोमिसाईल इथे अपलोड करतो. ओके. मग ही प्रोसिजर डॉक्युमेंट अपलोड करायची. सिम्पली तुम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड करा. तर सगळं दाखवत बसलो तर व्हिडिओ जास्त लेंदी होऊन जाईल. मग इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेटची जी इश्युइंग अथॉरिटी आहे ते सिलेक्ट करा. कोणी इश्यू केलं तुम्हाला, डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार इथे मेन्शन करा. नॉन क्रिमिनल असतं मेन्शन, कास्ट व्हॅलिडिटीचा मेन्शन करा. काय असं सगळं डॉक्युमेंट मी इथे अपलोड केलेले आहेत. आता सगळं दाखवत बसलं वेळ होईल. मग आता पुढे जातो, मी सगळं सबमिट करून पुढे जातो. बघा सगळे डॉक्युमेंट इथे मी अपलोड केले, सगळं ग्रीन दिसते तुम्हाला बघा सगळं इथे. आता बघा इथे तुम्ही जेव्हा सर्टिफिकेटवरती जाल, त्या बॉटम साईडला तुम्हाला दिसेल तर कोणी तुम्हाला इश्यू केलेलं आहे ते डेप्युटी कलेक्टर, जे कोणी इश्यू केलं ते तुम्हाला सर्टिफिकेटच्या खाली तिथे दिसेल. आता सगळं आता मी ते सबमिट करतो इथे. ओके. बघा आता इथे मी रिझर्व कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता, म्हणून मी त्याला फीज मला इथे 800 रुपये दाखवते. ओपन कॅटेगरी असेल तर फीज 1000 रुपीज दाखवेल. पे नाववरती क्लिक करा.
मग पे नावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे UPI QR कोड घ्या. शो QR कोड याच्यावरती क्लिक करा. सिम्पली तुम्ही बघा इथे तुम्हाला चार्जेस किती लागतात, ₹801.18. कंटिन्यू अँड पे. बघा सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या GPay किंवा फोनपेने हा QR कोड स्कॅन करायचा आहे. फीस पे करायची आहे, तुमचा इथे फॉर्म इथे कन्फर्म करायचा आहे. बघा आता याच्यामध्ये सांगण्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.